आता आपण कोहड्याची भजी बनवणार आहोत. गोड कोहड्याची भजी बनवणार. कोहडं शिजलेलं आहे, त्याला बारीक करून घ्यायचं पूर्ण. छानपैकी बारीक झालं. त्याचप्रमाणे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. चवीनुसार साखर टाकायची. कोणाला गोड, कोणाला कमी गोड आवडते, कोणाला जास्त गोड आवडते. आमच्याकडे थोडं कमी गोड खातात म्हणून मी थोडं कमी साखर टाकलेलं आहे. बघू शकता 2 डवले टाकलेले आहेत. परत आता 3 डवले आणि एक थोडंसं 3 डवले टाकलेले आहेत. त्याचप्रमाणे वेलची पूड टाकायची थोडी, चवीला छान लागते. मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे. साखर पूर्ण बारीक होऊ द्यायची. थोडा वेळ साखर मिक्स होऊ द्यायची, तिला गलू दे. 5 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं. आता इथे आपण कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये तेल टाकून घ्यावे आणि थोडा वेळ तेल गरम होतलं आपण हे मिश्रण तयार करू.